इथं खेळतोय. माझ्या आरूसाठी मी काय आणलं? आरूच्या पप्पानी आणलं. पप्पानी काय आणलं आरू? हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असाल. मी पण चांगली आहे. तर बरेच दिवस झाले मला व्हिडिओ करत होता, पण आरू बेटा आले बापले काय झालं? माझ्या आरूसाठी काय आणलं? तर हाय हॅलो, माझं नाव आहे प्रियंका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या बिग ब्लॉगमध्ये. आरूसाठी काय आणलं? काय आणलं आरूसाठी? माझ्या पप्पानी काय आणलं? बाळा येतं मला कोण मदत. काय झालं माझ्या राजाला? अरे बापरे, काय झालं? माझ्या राजा बेटाची कपाट आलं. अरे रे रे रे, तर लय छोटी साईज आहे. चला सेट करायचं, सेट करून घ्यायला. सेटअप करायचं आहे. अगोदर पाय सेट करून घेऊ. सोपं आहे, मला वाटतं अवघड असेल सेटअप करायचं. पाट आलं. लय छोटी साईज आहे. One, two, three. यूट्यूबला टाकायचं. नाही अजून एक असं ना कुठे खाली वगैरे बघ. हाय खाली. अरे हे पण कमी पडल, सामान पण खूप आहे ना. असं आहे का? अगोदर चेन काढ त्याच्या अगोदर. वरून डायरेक्ट जाईल का? वरून डायरेक्ट गेली रे. कस काय गेली रे? का व्यवस्थित आहे?
तर माझी डिलिव्हरी झाली तेव्हापासून कोण ना कोणतरी आरूला बघायला येतच आहे. आणि त्याला बघायला येतं तर त्याच्यामुळं कोण कपडे आण, हे आण, ते आण, ते सामान एवढं झालं. तर सामान इतकं झालं की कुठं ठेवावं ते सुद्धा समजत नाही आहे. बाळासाठी छोटंसं एक कपाट घेऊन आलेले आहे. तर इथे माझ्या भावाने सर्व सेट केलेलं आहे. अर्धं मी केलं आणि आरू रडत असं होता त्याच्यामुळे मी त्याला घेतलं आणि अर्धं माझ्या भावाने सेट केलं. तर हे अशा प्रकारे झालेलं आहे. बेबी प्रोडक्ट वगैरे ठेवायसाठी खूप छान आहे. त्यामुळे काय होतं की एकच म्हणजे एकाच ठिकाणी त्याचे कपडे भेटून जातात आणि आपल्याला इथे बघ तिथे बघ असं होत नाही. तर हे असं सेट वगैरे करून जसा व्हिडिओ आज करू उद्या करू असं होत होतं. तसंच कपडेचं सुद्धा तसंच होत होतं की आरूचं सामान आज ठेवू उद्या ठेवू असे करून 2-4 दिवस निघून गेले. मग त्यानंतर मग मी इथे ते एक छोटं आरू इथे खूप रडत होता. तरी मी त्याला थोडंसं घेतलं जवळ आणि जवळ घेऊन थोडे थोडे कपडे मी थोडेफार सेट केले. त्यानंतर त्याचे प्रोडक्ट वगैरे ते पण सेट केले आणि हे खूप छान आहे. माझे पिल्लू आरू आरू बेटा आरू माझे राजा आरू आरू अरे बापरे अरे बापरे अरे बापरे ओ बर चल चल दूध पी दूध 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 दूध
आरूचे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्याच्या नंतर मग मी माझी पण सुटकेस घेतली आणि थोडेफार कपड्यांच्या घड्या माझ्या पण घातल्या, कारण खूपच राडा झाला होता घरामध्ये आणि बाळ रडत असल्यामुळे मला थोडा पण वेळच भेटत नाही, स्वतःसाठी तर नाहीच भेटत. सर्व व्यवस्थित ठेवून झाल्याच्या नंतर मग मी सुटकेस साईडला ठेवली, कपाट पण आवरून घेतलं आणि ते पण थोडंसं साईडला ठेवलं. तुमच्या पण सोबत असं होतं का कधी कधी सर्व आवरून झाल्याच्यानंतर थोडेफार कपडे राहतातच, तर मी ते राहिले होते, मी पुन्हा म्हणजे पिशवीमध्ये ठेवलं, त्याच्यामुळे मला कळालंच नाही ते कुठं आहेत म्हणून. पिशवी काढल्याच्यानंतर कळलं अरे हे तर ठेवायचंच राहिलं. मग मी पुन्हा त्याच्या घड्या घातल्या आणि पुन्हा त्या आतमध्ये कपाटमध्ये ठेवलं. म्हणजे हे आरुषेच कपडे होते, बाळाते वगैरे म्हणतात त्याला, तर ते बाळाते वगैरे ते पण ठेवून दिले आतमध्ये, तर माझ्या लक्षातच नव्हतं की हे राहिले म्हणून. तर असा होता माझा बिग ब्लॉग. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.